सकाळी अर्तिश आणि शिवाय त्यांच्या कामासाठी बाहेर पडल्यानंतर मी माझी कामं करण्यासाठी घेतली आणि शिवायचं काम म्हटलं तर तो स्कूलला गेल्यानंतर रोज नाही म्हटलं तरी कपड्यांचा भरपूर हा पसारा होतोच. त्यामुळे आधी कपड्यांच्या घड्या घातल्या, त्यानंतर दुपारी चेहऱ्याला फेस पॅक लावला आणि फक्त फेस पॅकने चेहऱ्यावर किती छान ग्लो येतो. संध्याकाळी बाहेरचा व्ह्यू पाहत ही फ्लॉवरची भाजी खाल्ली. अगदी सिंपल रेसिपीने देखील वेट खूप छान मॅनेज होतं. संध्याकाळी मार्केटमध्ये जाण्यासाठी निघालो आणि हल्ली ना शिवायचं एनी टाइम असा डान्स चालू असतो. खाली आल्यानंतर आमच्या आधीच अर्तिश पार्किंगमध्ये येऊन थांबले होते. त्यांच्या वेळेला क्रॉक्स पाहण्यासाठी आलो, पण जे आवडले ते त्याच्या साईडचे मिळालेच नाही. घरी आल्यानंतर स्वयंपाक बनवण्यासाठी घेतला. गावावरून येताना मी नेहमीच आमच्या शेतातील ही अळूची पानं घेऊन येते आणि यामुळेच आज अळूच्या वड्या मला बनवायच्या होत्या. आणि आज वड्या ज्या आहेत त्या पारंपरिक पद्धतीने न बनवता थोडं वेगळ्या पद्धतीने बनवायच्या होत्या. सगळ्यात आधी अळूची पानं स्वच्छ धुवून कट केली. यामध्ये बेसन पीठ, हळद, मीठ, मसाला आणि यासोबतच लसूण, मिरच्या आणि जिऱ्याचं वाटण घालून घेतलं. शेवटी चिंचेचा कोळ यामध्ये घालून घेतला. मिश्रण छान एकजीव केलं. 15 ते 20 मिनिटांनंतर हे वड्यांचं मिश्रण एका स्टीलच्या भांड्यामध्ये सेट करून घेतलं. त्यानंतर वड्यांचं मिश्रण जे आहे ते 20 ते 25 मिनिटे छान असं वाफवून घेतलं. देन सुरीच्या साह्याने याच्या छान अशा वड्या पाडून घेतल्या आणि सगळ्यात शेवटी गरमागरम तेलामध्ये या वड्या ज्या आहेत त्या डीप फ्राय करून घेतल्या. तर चला बाय.